माझं नाव शीतल दंड होते. मी वाड्यातच राहते, रिक्षाबाईक्स मध्ये, गरीबाचा वाडा. जवळपास 12 वर्ष राहते इथे. आणि रस्त्याची हालत बघाल तर अशीच आहे, फार काही कधीच सुधारणा झालेली नाहीये. टेम्पररी पॅच वगैरे जे काही आता बोललं गेलं ते सगळं अक्षरशः खरं आहे. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की जे काही रस्त्याची कामं म्हणून बॅनर लावलेली जातात, तर मग हे जर तेवढ्या खर्चाचे जे काही अमाऊंट असेल त्या खर्चाचे जर हे रस्ते असतील तर मग ऍक्च्युअल रस्ते बनवायला जे खरंच चांगले असतील त्याला किती खर्च असेल आम्हालाही माहिती नाही. आणि खड्डे तुम्ही जे आता येताना बघितले असतील, आता ऍडिशनल फक्त चिखल आहे त्याच्यावर. त्याच्या आधी तिथे फक्त खड्डे असतात, पावसाळ्यात ऍडिशनल चिखल असतो. आता जसं मी आधी पण म्हटलं की आमच्या सगळ्यांच्या पाठीला दुखापती व्हायला लागल्यात, ऍक्सिडेंट होतात, सिनियर सिटीजनला प्रॉब्लेम होतो, रिक्षावाल्यांचा तर वेगळाच प्रॉब्लेम आहे, कारण आम्ही तर 2 वेळा जातो, रिक्षावाले कमीत कमी 20 ते 30 वेळा जातात. त्यामुळे त्यांनी जर आमच्याकडे एक्स्ट्रा डिमांड केली फेअरची तर आम्ही त्यांना काही बोलू शकत नाही, कारण त्यांचे आजारपण पण वाढलेली असतात. आणि दुसरी गोष्ट आता आमची मुलं आहेत, पुढची पिढी, ते शाळेत जातात, त्यांच्या स्कूल व्हॅन लेट होतात. खूप लांब लांब शाळा आहेत, इथनं लोक ओमकार, ब्लॉसम कुठे कुठे जातात, त्या सगळ्या स्कूल व्हॅनला लेट होतो. त्या शाळांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना त्यांचे बजेट त्याप्रमाणे रिएस्टिमेट करायला लागतात. त्यामुळे अल्टिमेटली एवढं सगळं करून, टॅक्स भरून, सगळं वेळेवर करून, पुन्हा जो एक्स्ट्रा खर्च असतो, रिक्षाचा खर्च, स्कूल व्हॅनचा खर्च, आजारपणाचा खर्च, सगळा खर्च हा पूर्ण येऊन जाऊन फिरून पुन्हा आमच्यावरच येतोय. त्यामुळे आता हे खूपच जास्त झाले. ह्याच्यावर जर काही परमनंट सॉल्युशन निघालं तर खूपच चांगलं होईल.